शिवसेना पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख अनिल नवघणे व त्यांच्यासोबत असणाऱ्या इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांवर गुरुवारी रात्री मुंबई गोवा महामार्गाला लागून असलेल्या टेंपाळेजवळ हल्लेखोरांनी दगडफेक केली। अनिल नवघणे यांनी हा सर्व प्रकार महाडचे स्थानिक आमदार भरत गोगावले यांचे चिरंजीव विकास गोगावले यांनी घडवून आणला असा आरोप केला होता। या संदर्भात विकास गोगावले यांनी काल सायंकाळी पत्रकार परिषद घेत स्पष्ट केले की तो हल्ला त्यांच्या वैयक्तिक वैमनस्यातून घडला असावा व विरोधी पक्षाला बदनाम करण्याचे प्रयत्न आहेत। त्या रात्री 9 वाजता विकास गोगावले त्यांच्या एका कार्यकर्त्याच्या मुलीच्या लग्नाला गेले होते। त्यानंतर ते 10:30 वाजता बारसगाव येथे पक्षाच्या प्रचार सभेला गेले आणि सभा आटोपून त्यांनी पक्षाच्या कार्यालयात 1:45 पर्यंत आढावा बैठक घेतली। त्यानंतर ते घरी गेले आणि जेवून झोपले। या बाबतीतले सर्व पुरावे त्यांनी पत्रकारांसमोर सादर केले। या ठिकाणी माझी महाड पोलादपूर माणगावची जनता ही हुशार आहे आणि माझ्या जनतेला माहिती आहे की विकास गोगावले अशा प्रकारची कुठलीही फालतूपणा करणार नाही, कारण की मी काल रात्री कुठं होतो हे माझ्या मतदारांना माहिती आहे, माझ्या जनतेला माहिती आहे। मी बारसगाव या ठिकाणी माझी प्रचाराची सभा होती, त्या गावामध्ये माझी गाव बैठक होती, ती बैठक आटपली। त्यानंतर माझ्या 2 कार्यकर्त्यांच्या मुलांचं लग्न झालं, त्या लग्नाच्या ठिकाणी भेट दिली आणि तिथून मी माझ्या घरी आलो। अशा प्रकारचं माझं सगळं जे काय होतं त्या पद्धतीने मी माझी स्टेटमेंट देतोय आणि त्यांनी जे काय माझ्यावर आरोप केले आहेत त्याचाही देखील मी निषेध करतो आणि ज्यांनी कुणी अनिल नवघणेंच्या गाडीवरती हल्ला केला असेल त्यांचाही देखील मी निषेध करतो। ठाण्यामध्ये संताजी धनाजी दिसायचे तसं या जिल्हा प्रमुखाला कदाचित आम्ही बाप बेटे जर दिसत असू तर त्याला आमचं काय म्हणणं नाही। त्याचं कारण आहे, कारण तुम्ही जशी काय कर्म करता त्याचं फळ मिळत राहतं। हे जागा जमिनीचे व्यवहार करणारे लोक कित्येक लोकांना फसवलेत, काय वेळेला ते आता एक आमच्याकडे प्रूफ येतो आहे, तो आम्ही तुम्हाला देतो काढून, कारण ह्यांच्याकडे धंदा काय जरा विचारावं त्यांना। आणि मग जर गोरगरिबांना फसवलं तर कोणाची ना कोणतरी चीड निर्माण होतेच ना। मग आता नेमकं काय झालं काय ते आम्ही आता पोलिसांना विचारतो की त्याच्यावरती काय झालं आहे का, काय ड्रामा केला आहे का, काय त्यांनी बनाव केला आहे, हे आम्हाला पण चौकशी करावी लागेल। मनोज चेंडेकर, प्रखर लोकमान्य। संपूर्ण महाराष्ट्रातील परखड बातम्या पाहण्यासाठी आमच्या प्रखर लोकमान्य न्यूजला सबस्क्राइब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।